हाय फ्रेंड्स, मी आहे प्रतिभा खांडे आणि आज मी तुम्हाला 4 टक्स ब्लाउजचे मेजरमेंट कसे घ्यायचे ते सांगणार आहे। पहिल्यांदा पूर्ण उंची प्लस 1, तुमची जितकी उंची असेल तिथे 1, इथं मी घेतला आहे 14 14 प्लस 1 15। त्यानंतर 4 पॉईंट सोडायचे हुकासाठी। परत घ्यायचं आपल्याला शोल्डर आहे 5.5चा, गळा घेतला आहे 2.5चा, त्यानंतर शोल्डर 3चा, पुढचा गळा आहे 6चा, जसा तुमचा असेल त्या हिशोबाने। परत आपल्याला आर्महोल घ्यायचे 5.5चे, नेहमीप्रमाणे जे आपण मेजरमेंट टाकतो त्या हिशोबाने। परत इथं अर्धा इंच वाढवून, इथं 1 इंच आणि इथं अर्धा इंच वाढवून आपल्याला आर्महोल तयार करून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 9 9 प्लस 2, इथं घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे वरून टक्स पॉईंट आहे 10.5चा। हा 10.5चा टक्स पॉईंट घेतल्यानंतर ह्याच पॉईंटवरून आपल्याला खाली घ्यायचा आहे 2.5 नंतर परत ह्याच टक्स पॉईंटवरून वरती 1.5 इंच, ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच हा पॉईंट घेऊन हा टक्ससाठी लाईन बनवून घ्यायचे आहेत। परत आपल्याला हे इथून 1 इंच खालच्या टक्ससाठी घ्यायचे आहे। त्यानंतर खालच्या आपल्या क्रॉसपट्टीसाठी वरून ज्यावेळेला हे टक्स पॉईंट घेऊन आपण इथं 2.5 घेतलं, त्यानंतर ही आपली राहिलेली उरते क्रॉसपट्टी घेतल्यानंतर इथून अर्धा इंच वरती वाढवून घेऊन ह्या क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ही अशी क्रॉसपट्टी मिळून जाईल। खालचा आपला भाग आहे छातीचा चौथा, म्हणजे 8 प्लस 2 मार्जिनसाठी आणि प्लस 1 टक्ससाठी। हे आपण इथं हा 1 घेतला आहे टक्ससाठी, हा घेतला आहे मार्जिनसाठी। आणि हे सगळं झाल्यानंतर, हे मेजरमेंट झाल्यानंतर ज्या वेळेला आपण कापड कट करून घेतो त्यानंतर आपल्याला ही क्रॉसपट्टी खाली 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला इथं टक्स आणि हे झाल्यानंतर आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित होऊन जाईल। थँक्यू। माझे जितके मेजरमेंट आवडले असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।